गोष्ट आहे 1997-98 ची। बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात चारा घोटाळ्याच्या आरोपांखाली चार्जशीट दाखल करण्यात येणार होती। याच प्रकरणात राजीनामा द्यायची वेळ आली तेव्हा मुख्यमंत्री कोणाला करायचं हा प्रश्न लालू यांच्या समोर होता। तेव्हा त्यांनी बिहार काँग्रेसचे मोठे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे राजनैतिक गुरु राधानंदन झा यांना फोन केला। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची वेळ आली तर स्वतःचा परिवार आणि बायको शिवाय इतर कोणावरही विश्वास ठेवू नका असा सल्ला राधानंदन झा यांनी दिला। त्यानंतर बिहारमध्ये जे काही घडलं तो इतिहास आहे। राबडी देवी मुख्यमंत्री झाल्या आणि पुढे 7 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून बिहारचा कारभार पाहिला। आता हा किस्सा आठवण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा 17 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता। अनेक वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यानं कार्यकर्ते या आशेवर होते की तिकीट आपल्यालाच मिळणार। पण राज्यातील जवळपास 286 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये अनेक आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार आणि आजी माजी खासदारांनी स्वतःच्या कुटुंबियांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवले। जे कार्यकर्ते गेल्या 2 निवडणुकांपासून आपल्या नेत्याला आमदार खासदार करण्यासाठी झटले त्याच कार्यकर्त्यांवर आज सतरंजा उचलायची वेळ आल्याचं चित्र या निवडणुकीत दिसून येत आहे। नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी सुद्धा कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नसेल तर लालूंनी मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर स्वतःच्या बायकोला बसवून कोणतीही चूक केली नाही असं सध्याचं चित्र तरी दिसतंय। आपण पाहतो की प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या नावावर राजकारण रंगतं। कार्यकर्तेच आमच्या जमेची बाजू, आमचे कार्यकर्तेच आमचं बळ असं नेते मंडळी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतात। पण जसजशा निवडणुका जवळ येतात तसतशी ग्राउंड लेवलवर उलट परिस्थिती पाहायला मिळते। कारण स्थानिक पातळीवर पक्षांना निर्णयाचे अधिकार दिलेत त्याचाच फायदा म्हणून की काय नेते मंडळी, आमदार, पालकमंत्री सगळेजण आपल्या घरच्यांना राजकारणात आणण्यासाठी, उमेदवारी देण्यासाठी अक्षरशः कार्यकर्त्यांसोबत स्पर्धा लावतायत। याचं उदाहरण सध्या मराठवाडा, विदर्भ आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात कोणी आणि कुठे कुठे कार्यकर्त्यांना डावलून सगळ्या सोयऱ्यांना उमेदवारी देत घराणेशाहीचं राजकारण सुरू केलंय। कार्यकर्त्यांमध्ये याचा कसा परिणाम होऊ शकतो समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। सर्वात आधी कोणत्या लढतींची राज्यभर चर्चा आहे तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना यांना जामनेर मधून उमेदवारी देण्यात आली आहे। तर भाजपने वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी यांना भुसावळ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवले। गिरीश महाजनांच्या पत्नी आधीही नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत। यासोबतच भाजपचे 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा या 40 गाव मध्ये भाजपकडून तर शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता या पाचोरा मधून नगराध्यक्ष पदासाठी लढणार आहेत। तर धुळ्यातील दोंडाईचा इथे वस्त्रोद्योग मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयन कुवर रावल भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। आता आधी मराठवाड्यातील परिस्थिती पाहायची म्हटलं तर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी स्वतःच्या मुलाला म्हणजे समीर सत्तार यांना मैदानात उतरवले। तर हिंगोलीत शिवसेनेच्या संतोष बांगर यांनी स्वतःच्या भाऊजाईला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे। त्यांचे भाऊ श्रीराम बांगर हे सुद्धा नगरसेवक पदासाठी मैदानात आहेत। दुसरीकडे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्हा परिषद फाळेगाव सर्कल मध्ये स्वतःच्याच मुलाला उमेदवारी दिली आहे। गेवराई नगरपालिकेसाठी भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजाई गीता पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विदर्भातील स्थिती काही वेगळी नाहीये। बुलढाणा नगर परिषदेत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा या रिंगणात आहेत। तर त्यांना आव्हान देण्यासाठी भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी अर्पिता या मैदानात उतरल्यात। खामगाव मध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। जो भाजप दावा करतो की आमच्याकडे घराणेशाही नाही त्याच भाजपचा राज्यातील सर्वात मोठा चेहरा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामे भावाला सुद्धा नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली आहे। आता पश्चिम महाराष्ट्रात पाहायचं तर फलटण मध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत पाहायला मिळणार आहे। कारण शिंदे सेनेकडून ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेत यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। तर फलटण मध्येच भाजपकडून माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे भाऊ शमशेर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे।
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे आणि हे आरोप करणारे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः रामराजे निंबाळकर गट होता। त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजणार आहे यात कोणतीच शंका नाही। नेत्यांच्या निवडणुकीसाठी पक्ष बांधणीसाठी कार्यकर्ते लागतात, पण जेव्हा स्थानिक निवडणुकांच्या तिकिटाची वेळ येते तेव्हा स्टेजवरील तेच तुम्ही म्हणजे कार्यकर्ते अचानक गायब होतात आणि पुढच्या रांगेत दिसू लागतात मुलगा, मुलगी, पुतणी, भावजय, मेहुणी, जावई अर्थात सगळेच नातलग आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा सतरंजा उचलणाऱ्याच्याच भूमिकेत दिसतात। यामुळे सर्वच पक्षांना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्याच्या नाराजीला सामोरं जावं लागणार आहे, कारण कार्यकर्त्यांच्या मनात अन्यायाची भावना यामुळे निर्माण होताना दिसते। यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होतं। अशा घटनांमुळे तरुणांचा राजकारणात येण्याचा आणि राजकारण्यांकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन नकारात्मक होत चाललाय। 1952च्या पहिल्या लोकसभेचं सरासरी वय 46 वर्ष होतं, आता ते 56 वर्ष झालंय। याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संधी मिळत नाहीये आणि अशात 5 ते 10 वर्षात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा मंत्री, आमदार, खासदार यांच्याच घरातील सदस्य उभे राहत असतील किंवा पक्षांकडून त्यांना संधी मिळत असेल तर कार्यकर्त्यांनी काय करायचं हा प्रश्न पुन्हा उभा राहतो। तसं पाहिलं तर राजकारणात घराणेशाही नवीन नाहीये, पण प्रत्येक पिढीच्या कार्यकर्त्यांनी ती सहन करायची का हा प्रश्न आहे। जेव्हा कार्यकर्त्यांच्या नावावर निवडणूक लढवली जाते, जेव्हा त्यांच्या कष्टामुळे विजय मिळतो, तेव्हा त्यांना पुढे येण्याची संधी मिळाली पाहिजे हे नेत्यांना समजत नसेल का? कारण लोकशाही नातलगांनी चालत नाही तर ती कार्यकर्त्यांच्या खांद्यावर चालते। राज्याच्या अनेक भागात हा वाद अजून वाढेल आणि येत्या काळात कार्यकर्त्यांचा आवाज नक्कीच बुलंद होईल, कारण शेवटी जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि लोकशाहीचा आवाज कोणत्याही नेत्याच्या घराणेशाहीपेक्षा मोठा आहे। बाकी या प्रकारे देण्यात आलेल्या उमेदवारी आणि घराणेशाहीवर चालणाऱ्या राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका।